फक्त एका महिन्यामध्ये केस गळणं थांबवण्यासाठी आपला आजचा हा उपाय खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. आणि हा उपाय केल्यानंतर आयुष्यात तुम्हाला पुन्हा कधीही केस गळतीची समस्या अजिबात जाणवणार नाही. आणि जर तुमचे केस गळत असतील, केस पांढरे होत असतील आणि तुम्हाला कोंड्याची समस्या खूप जास्त प्रमाणावरती जाणवत असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आज मी तुमच्यासाठी जो काही घरगुती उपाय घेऊन आलेली आहे तो खूप जास्त सोपा आहे आणि अगदी आपल्या किचनमध्ये सहज मिळणाऱ्या वस्तूंनीच हा तयार होतो. मुली असू दे किंवा मग मुलं असू दे, दोघं देखील आपल्या या रेमेडीचा नक्कीच वापर करू शकतात. जर तुमचे केस गळत असतील, टक्कल पडायला सुरुवात झालेली असेल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप जास्त उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या केसांची वाढ अगदी झपाट्याने होईल आणि म्हणूनच आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. बघा, आपली रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाल कलरचा कांदा लागणार आहे. ज्यांचे केस खूप जास्त लांब आहेत त्यांनी मोठ्या आकाराचा कांदा घ्या आणि ज्यांचे केस छोटे असतील त्यांनी छोट्या आकाराचा कांदा घेतला तरी देखील चालू शकतं, किंवा मग तुम्ही 2 छोटे छोटे कांदे घेतले तरी देखील चालेल. आपल्याला कांद्याचा रस बनवायचा आहे आणि कांदा घेतल्याच्या नंतर त्याची सगळी काही साल व्यवस्थित काढून घ्या आणि कांद्याला स्वच्छ करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक वाटून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचा रस नक्कीच काढू शकता. किंवा मग कांद्याची साल काढून झाल्याच्या नंतर एखाद्या किसणीच्या साहाय्याने कांद्याला तुम्ही किसून घेऊ शकता आणि त्यानंतर त्याचा रस नक्कीच काढू शकता. लाल कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि सोबतच खूप जास्त प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट देखील असतात. लाल कांद्याचा रस आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर मानला जातो. यामुळे आपलं केस गळणं बंद होतं, त्यासोबतच केस अगदी दाट, मजबूत आणि स्ट्रॉंग बनतात. केसांमध्ये चमक येते आणि केसांमध्ये एक स्मूथनेस येण्यासाठी हेल्प होत असते. कांद्याचा रस खरंच आपल्या केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. आणि खरं सांगायचं झालं तर जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे केस गळत आहेत, पातळ होत आहेत आणि तुमच्या केसांमधील दाटपणा कमी होत आहे, तर तेव्हापासूनच तुम्ही कांद्याचा रस केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करा. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कांद्याचा रस नक्की केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचा. कांद्याचा रस केसांवरती अप्लाय केल्याच्या नंतर कमीत कमी 1 तास आपल्याला तो केसांवरती तसाच ठेवायचा आहे. आणि तुम्ही पाहाल की जे काही तुमचे कमकुवत झालेले केस असतील किंवा मग कमजोर झालेले केस असतील ना, तर ते देखील हळूहळू स्ट्रॉंग होतील आणि त्यांचं देखील तुटणं कमी होईल. केस अगदी मुळांपासून मजबूत होतील. तर तुम्ही इथं बघू शकता, मी साधारणतः मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि तो किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित असा किसून घेणार आहे. बघा, किसून झाल्याच्या नंतर जो काही आपला कांद्याचा पल्प तयार होईल तो आपल्याला एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने व्यवस्थित असा गाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचा आहे. किंवा मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा कांद्याचा पल्प असा देखील केसांवरती अप्लाय करू शकता. पण असं केल्यामुळे यामधील जे काही छोटे छोटे कण असतात ते केसांमध्ये अडकले जातात. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कांद्याचा रस गाळून घ्या आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा. यामुळे केस गळणं कमी होतं आणि केसांशी संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या देखील हळूहळू कमी होतात. कांद्याचा रस आपल्या स्कॅल्पमध्ये जेव्हा आपण अप्लाय करतो तेव्हा आपल्या डोक्यामधील कोंडा कमी होतो. स्कॅल्पमध्ये कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल किंवा मग बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर ते देखील कमी होतं. आठवड्यामधून फक्त 2 वेळा कांद्याच्या रसाने आपल्याला मसाज करायचा आहे. आणि जर तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर नियमित केला तर खरंच तुमची केस गळती पूर्णपणे थांबेल आणि केस खूप जास्त प्रमाणात हेल्दी होतील. बघा, इथं मी चहा गाळाच्या गाळणीने सगळा काही कांद्याचा पल्प व्यवस्थित असा गाळून घेणार आहे आणि त्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्हाला कांद्याच्या रसाची ॲलर्जी वगैरे असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही इसेन्शियल ऑइलचा वापर नक्कीच करू शकता. आणि जर तुमच्याकडे इसेन्शियल ऑइल अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्यावरती देखील तुम्हाला एखादं सोल्युशन नक्कीच सांगेल. आता व्हिडिओ इथे स्किप करून जाऊ नका, कारण हा फक्त अर्धाच व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही अर्धवट माहिती पाहिली तर तुम्हाला तुमच्या केसांवरती पूर्ण रिझल्ट देखील अजिबात मिळणार नाही. कारण बरेच लोक अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि मग त्यांना योग्य असे रिझल्ट मिळत नाहीत. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल झालेले दिसतील आणि तेव्हा तुम्ही स्वतःच कमेंटमध्ये येऊन मला थँक्यू नक्कीच म्हणाल. बघा, इथं कांद्याचा रस आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि हा रस तुम्ही असा देखील केसांवरती अप्लाय करू शकता. आणि जर तुम्हाला याच कांद्याच्या रसाला आणखी जास्त स्ट्रॉंग बनवायचं असेल तर साधारणतः 1 व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जेव्हा आपण व्हिटॅमिन ईच्या तेलाने आपल्या स्कॅल्पची आणि सोबतच आपल्या केसांची मसाज करतो तेव्हा आपल्या स्कॅल्पमधील जे काही डेड स्किन सेल्स म्हणजेच मृत पेशी असतात त्या निघून जातात आणि त्यामुळे केसांची मुळं अगदी हेल्दी आणि मजबूत होण्यासाठी हेल्प होत असते. बघा, फक्त आपल्याला एकच व्हिटॅमिन ईची कॅप्सूल इथे ॲड करायची आहे. जर तुमच्याकडे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल नसेल तर त्याऐवजी तुम्ही बदामाच्या तेलाचा वापर देखील इथं नक्कीच करू शकता.
आता मी फक्त एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल याच्यामध्ये वापरणार आहे. यामुळे जर तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या असतील आणि केस खूप जास्त फ्रिझी असतील तर ते सगळं काही कमी होण्यासाठी हेल्प होणार आहे. आणि या रेमेडीमध्ये मी फक्त 2 ते 3 गोष्टींचाच वापर केलेला आहे, जसं की कांद्याचा रस, व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोकोनट ऑइलचा देखील वापर करणार आहोत. बघा, व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल ॲड केल्याच्या नंतर आपल्याला कांद्याचा रस व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल याच्यामध्ये मिक्स होईल. साधारणतः 1 मिनिट मिक्स केल्याच्या नंतर आपलं सगळं काही सिरम व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यानंतर साधारणतः 1 मोठा चमचा एवढं कोकोनट ऑइल देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणावरती ड्राय असतील, फ्रिझी असतील आणि केसांमध्ये गुंता होत असेल, सोबतच तुमचं स्कॅल्प खूप जास्त ड्राय असेल, तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा कोकोनट ऑइलचा वापर नक्कीच करा. आणि जर का तुमचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली असेल, तुम्हाला डॅन्ड्रफची समस्या खूप जास्त प्रमाणावरती त्रास देत असेल, तर अशा वेळी तुम्ही कोकोनट ऑइलचा वापर अजिबात करू नका. तर त्याऐवजी तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर इथं नक्कीच करू शकता. कारण जेव्हा आपण या रेमेडीमध्ये लिंबाचा वापर करतो, तेव्हा केसांमधील कोंडा कमी होण्यासाठी आणि जर तुमच्या स्कॅल्पमध्ये इचिंग वगैरे असेल ना, तर ते सगळं काही कमी होण्यासाठी हेल्प होत असते. आता कोकोनट ऑइल ॲड केल्याच्या नंतर आपलं सगळं काही सिरम अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर हे सिरम आपल्याला केसांवरती अगदी चांगल्या प्रकारे ॲप्लाय करायचं आहे. कारण जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे ॲप्लाय कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. लावल्यानंतर कमीत कमी 1 तास हे सिरम आपल्याला केसांवरती असंच ठेवायचं आहे. आणि जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंघोळीच्या अगोदर 1 तास हे सिरम केसांवरती नक्कीच ॲप्लाय करू शकता. जितका जास्त वेळ हे सिरम तुम्हाला केसांवरती ठेवता येईल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. जर तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या असेल तर ती देखील अगदी 1 ते 2 महिन्यांमध्ये कमी होईल आणि तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची देखील गरज लागणार नाही. 1 तास झाल्याच्या नंतर अगदी माइल्ड शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे आणि हेअर वॉश करण्याची देखील योग्य पद्धत माहीत असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण आजकाल 100 पैकी 80% लोकांना हेअर वॉश कशा प्रकारे करायचा हेच माहीत नाहीये आणि त्यामुळेच त्यांना हेअरफॉल होतो. बघा, शॅम्पू करताना आपल्याला शॅम्पू डायरेक्टली आपल्या स्कॅल्पवरती किंवा मग केसांवरती अजिबात ॲप्लाय करायचा नाहीये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, शॅम्पू थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करायचा आणि त्यानंतरच केसांवरती ॲप्लाय करायचा. बघा, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिरम देखील कशा प्रकारे ॲप्लाय करायचं आहे ते देखील दाखवलंय. तुम्हाला सेम मी दाखवलेल्या पद्धतीनेच केसांचे पार्टिशन करायचे, सिरम ॲप्लाय करायचं, त्यानंतर मसाज करायचं आणि 1 तासासाठी तसंच ठेवून द्यायचं. आणि 1 तासानंतर मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. हेअर वॉश करण्याची चुकीची पद्धत अजिबात वापरू नका, कारण त्यामुळे देखील तुम्हाला हेअरफॉल नक्कीच होऊ शकतो. चला तर मग आपली ही रेमेडी आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 ते 3 महिने नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते देखील कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. तोपर्यंत जर तुम्हाला या रेमेडीमध्ये काही अडचण असेल किंवा मग तुम्हाला कोणताही डाऊट असेल, मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. बाय.